नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यूके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही आलो आहोत बुद्ध विहाराला। सो इथे सुद्धा बुद्ध विहार असतात यूकेमध्ये असलं तरी पण, आणि इथे दर पौर्णिमेला महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला इथे पोया प्रोग्राम असतो। प्रोग्राम पौर्णिमेसाठी असतो, पण पौर्णिमा 2 दिवस आधी झाली आहे, पण इथे सगळे सेलिब्रेशन सॅटर्डे किंवा संडेला असतं। सो आज सॅटर्डे आहे म्हणून पोया प्रोग्राम इथे ऑर्गनाईज केला जातो पौर्णिमेच्या निमित्त। सो आम्ही तो अटेंड करण्यासाठी आलो आहे। शिवाय आम्ही सांगितलं की आमच्यासोबत छोटा बेबीला पण घेऊन येणार आहे आम्ही, तर त्याच्यासाठी ते स्पेशली चॅन्टिंग पण करणार आहे। सो बघूया आपण काय करणार ते। तर हे आहे बुद्ध विहार। तर हे ॲक्च्युली एक घरच आहे, पण त्यांनी आतमध्ये तसं बनवलेलं आहे बुद्ध विहार। तर चला आतून आम्ही दाखवतो तुम्हाला। तर गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतम बुद्धाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन कठोर तपस्या केली। तर ते ज्या झाडाखाली बसले होते, पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान असतं, त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली। ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमांना सर्वजण बुद्ध असे म्हणू लागले। त्यानंतर त्यांना अनेक अनुयायी लागले, ज्यांना त्यांनी उपदेश दिला। सो असाच प्रसंग इथे त्यांनी दाखवलेला आहे। खाली छान फुलांची मांडणी केली आहे, त्याच्यानंतर वरती आपल्याला दिसतात अनुयायी आणि त्यांच्या सर्वांच्या वरती आहेत बुद्ध। शिवाय बाजूला तुम्ही पिंपळाचं झाड सुद्धा बघू शकतात, त्याला बोलतात बोधी वृक्ष। तर बुद्धांच्या समोरच इथे भिक्षूंना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। इथेच आपल्यासाठी चॅन्टिंग पण होणार आहे आणि आपल्याला आशीर्वाद सुद्धा दिले जाणार आहे। तर हा प्रोग्राम दर पौर्णिमेला केला जातो। शिवाय ह्याचं लाईव्ह प्रसारण फेसबुकवर सुद्धा केलं जातं, त्याची तयारी इथे चालू आहे। तर आता थोड्याच वेळात प्रोग्राम सुरू होईल। संपल्यानंतर मेडिटेशन सुद्धा करतात इथे। असे करतो कसे करतो असे करतो दीदीकडे जायचं, तुला दीदी तिकडे खेळते, तिथे जायचं। प्रोग्राम झाल्यानंतर जेवणाची सुद्धा व्यवस्था केली होती। जेवणामध्ये होतं बोंबील वांगीची भाजी, ही आहे केळची भाजी जी इथे मिळते पालेभाजी, ती केळची भाजी, मच्छीचं सार, आणि त्याच्या खाली दिसते आपल्याला ती आहे डाळ, बाजूला सोयाबीन आणि वरती आहेत काजू आणि मशरूमची भाजी। तर इथे तुम्ही डोनेशनमध्ये काही देऊ शकतात, म्हणजे दूध देऊ शकतात, फळं देऊ शकतात, किंवा काही भाजी वगैरे ग्रॉसरी जी काही लागते ते काही देऊ शकतात, किंवा पैसे पण तुम्ही डोनेट करू शकता। सो काही लागेल आम्हाला याची कल्पना नव्हती, त्याच्यामुळे आम्ही पैसेच डोनेट केले। पण छान वाटले या ठिकाणी येऊन, आणि जेवणसुद्धा छान होतं, आशीर्वादसुद्धा घेऊन झाले। तर आता आम्ही थोड्याच वेळात इथून निघू। पण यांच्याकडून कळालं की पुढच्या महिन्यामध्ये यांचा मोठा एक प्रोग्राम असतो थिना सिवार नावाचा, जो पूर्ण देशभरात केला जातो, जिथे जिथे बुद्धांची स्थापना केलेली आहे तिथे। सो पुढच्या महिन्यात आपल्याला नक्की तो ब्लॉग बघायला भेटेल, म्हणून व्हिडिओ बघत राहा। तर आता आम्ही बुद्ध विहाराच्या बाहेर पडलोय। खूपच छान जागा होती आणि एकदम शांत शांत वाटत होती तिथे। परत त्यांनी बाळासाठी छान असं चॅन्टिंग पण केलं। ते शूट करता नाही आलं, कारण प्रार्थना चालू होती आणि त्या दरम्यान डिस्टर्ब करायला चांगलं नाही वाटत, आणि स्पेशली आमच्यासाठी त्यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं, म्हणून आम्ही ते शूट नाही केलं। पण त्यांनी बाळाला छान आशीर्वाद दिले। आशीर्वाद देताना ते असं एक दोरा पण बांधतात। सो आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये एक दोरा पण बांधलेला आहे। आमचा आशीर्वाद घेऊन तर झाला, पण शिवाय आम्हाला कळालं की इथे प्रत्येक रविवारी लहान मुलांसाठी धम्म शिक्षणाचे क्लासेस वगैरे ऑर्गनाईज करतात। तर असे काय काय त्यांनी ॲक्टिव्हिटी इथे चालू ठेवलेल्या आहेत। त्या पुढे कधी आम्हाला दाखवता आलं की अटेंड करता आलं तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन। पण आता आम्ही इथून निघतो आहे आणि आता आम्ही चाललो रामदेव पार्कला। आता भेटूया डायरेक्टली रामदेव पार्कला जाण्यासाठी आम्ही निघालो आणि बसमध्ये चढलो। त्याच्यानंतर ह्या आम्हाला अशा बाईक दिसलेल्या आहेत, ज्या मॉडिफाय केलेल्या असतील कदाचित, पण कसल्या भारी दिसत आहेत ना। तर आता आम्ही पोहोचलो आहोत रामदेव पार्कच्या इथे। तर पार्कच्या समोरच असं हे टेनिस कोर्ट आहे। तर बघू शकतात तुम्ही इकडे प्रॅक्टिससाठी असे भरपूर जण येतात। तर समरमध्ये इथे सतत असं क्राऊडेड असतं। तर बरेचसे कोर्ट आहे, इथे एक आहे, त्याच्या बाजूला पण आहे, आणि या साईडला आतमध्ये सुद्धा आहेत, आणि इथे समोरच आहे तो रामदेव पार्क। चला तर जाऊ आतमध्ये आपण। क्लायमेट आज तर छान आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस आमचा एकदम छान चालला आहे। तर इथे असा रामदेव पार्कचा बोर्ड आहे। त्याच्यामध्ये लेक पण आहे, तुम्ही बघू शकता। तर पार्कला मी आधी सांगितल्याप्रमाणे असतात। हा फ्रंट गेट आहे, फ्रंटला छान असं सुंदर त्यांनी फुलांपासूनच
एक मोठं असं फूल बनवलेलं आहे आणि ते बरंचसं मोठं आहे. म्हणजे सम्याला एक राऊंड मारण्यासाठी 1 मिनटं वगैरे लागला असेल, इतकं ते मोठं आहे. पण दिसायला डोळ्यांना किती छान आणि प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. सो पार्क दिसतं म्हणून सम्या लागली पळायला. सम्या गो स्लोली. तर तिथे जायचं आपल्याला. उजव्या हाताला तुम्ही बघू शकता तिथे छोटे छोटे असे त्यांनी स्लाईड सारखं बनवले. तिथे स्टंट करतात लहान मुलं स्कूटर घेऊन, सायकल घेऊन किंवा स्केटिंगचे शूज घालून वगैरे. आज छान ऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळे पार्कमध्ये भरपूर जण आलेत. म्हणून म्हटलं की सम्याला पण न्यावं पार्कमध्ये, कारण परत कधी ऊन पडेल माहिती नाही. कारण हळूहळू आता थंडी वाढायला लागली. थंडी कमी असली तरी क्लाउडी असतं किंवा रेनी असतं, त्याच्यामुळे बाहेर पडायला जास्त जमत नाही आहे. पण आज म्हटलं बाहेर पडलोच आहे तर सम्याला राऊंड द पार्कला पण नेऊ, कारण सम्याला खूप मजा येते इकडे आल्यानंतर. इथे 2 पार्क आहेत, शिवाय पुढे एक तलावसुद्धा आहे. सो सगळ्यात सुरुवातीला यूट्यूब चॅनल जेव्हा बनवलं होतं तेव्हा इकडचाच व्हिडिओ मी पोस्ट केला होता, तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. ते मला जर राऊंड द पार्क बघायचं असेल पूर्ण आतून कसं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. सगळे ये. तर इथे बरीच अशी खेळणी आहेत, म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणू शकता तुम्ही इथे. शिवाय जी पार्कमध्ये असायला हवी ती खेळणी सुद्धा आहे, जसे की झोका, स्लाईड वगैरे बरीचशी अशी खेळणी आहेत. नाही तुझा फोटो नको दाखवू, नको दाखवू. लाईन पकडा, लाईन पकड 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 पकड. कसे पकडायचं? हां पकडा, पकड लायनला, पकडा, पकड पकड. कसं मी फेस नाही दाखवते, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बाळाचा फेस रिव्हील करेल. सो पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आकाश बघू शकता तुम्ही, निळं भोऱ्या. म्हणजे तिथे लांब पाहिलं की असं वाटतं क्लाउड जमा झालेत. पण या साईडला थोडंसं सूर्य आलेला आहे बाहेर, त्याच्यामुळे जास्त थंडी पण नाही आणि जास्त गरमसुद्धा नाही होते. प्लेझंट असं वातावरण आहे. तर ही जी झाडं दिसत आहे त्याच्या पाठवून आमची बस आली, तर तिथे पतंग उडवण्याची स्पर्धा देखील होती. सगळे काईट आपापले घेऊन आले होते आणि तिथे उडवत होते आणि सम्याची इथे मजा चालली. तर क्लायमेट चांगलं असल्यामुळे आमचा दिवस पण असं छान गेलेला आहे. शिवाय आम्हा सगळ्यांना ब्लेसिंगसुद्धा मिळाल्या बुद्ध विहारातून आणि तिथे छान जेवणसुद्धा होतं. सम्याने पण खूप एन्जॉय केला. शिवाय आमच्या सगळ्यांच्या कानावरती चॅन्टिंग म्हणजे छान जप असे ते जपत होते, त्याचे शब्द कानावरती पडले, त्याच्यामुळे पण प्रसन्न वाटलं आम्हाला. तर हे सगळं शेअर केलं मी तुमच्याबरोबर. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.
तर क्लायमेट चांगलं असल्यामुळे आमचा दिवस पण असं छान गेलेला आहे. शिवाय आम्हा सगळ्यांना ब्लेसिंगसुद्धा मिळालं बुद्ध विहारातून आणि तिथे छान जेवणसुद्धा होतं. समियाने पण खूप एन्जॉय केला. शिवाय आमच्या सगळ्यांच्या कानावरती चॅन्टिंग म्हणजे छान जप असे ते जपत होते, त्याचे शब्द कानावरती पडले, त्याच्यामुळे पण प्रसन्न वाटलं आम्हाला. तर हे सगळं शेअर केलं मी तुमच्याबरोबर. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.